नमस्कार. सल्ला डॉक्टरांचा या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. आज आपण नॅचरोपॅथीबद्दल बोलणार आहोत. नॅचरोपॅथी म्हणजे नक्की काय आहे आणि नॅचरोपॅथीमध्ये कोणकोणते आजार बरे होऊ शकतात? विशेषतः आपल्याला जे असाध्य असे रोग वाटतात ते देखील नॅचरोपॅथीने बरे होऊ शकतात का आणि कशा पद्धतीने हे उपचार केले जातात याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत गोक्रिश नॅचरोपॅथी सेंटर या संस्थेचे संस्थापक आणि संचालक डॉक्टर राजेश जाधव. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज खरोखरच नॅचरोपॅथीबद्दल आम्हाला माहिती करून घ्यायची आहे. नॅचरोपॅथीमध्ये कुठले कुठले असे आजार आहेत विशेषतः ज्याला आपण असाध्य आजार असं लेबल लावलेलं आहे तर ते बरे होऊ शकतात? तुमचा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. आजार तसे बरेच आहेत जे कुठल्याही औषधोपचाराने होऊ शकत नाहीत बरे. ते आजार आपण नॅचरोपॅथीद्वारे रिकवर करतो. बरं. त्याच्यामध्ये जसं कोमा आहे. कोमामध्ये तुम्हाला माहीत आहे की रिकव्हरी खूप रेअर असते, तर आपण त्याच्यामध्ये रिकव्हरी करतो. अच्छा. ब्रेन ट्यूमर आहे आणि मेमरी लॉस आहे, हाय डिप्रेशन आहे, सेन्सेशन लॉस आहे, युरिन लेट्रिनचं सेन्सेशन जातं, तुमचे कानातून पाणी येणं, डोळ्यातून पाणी येणं सतत, तुमचं सायनस, डोळ्यांचा तिरळेपणा, ब्रेनशी रिलेटेड जितके आजार आहेत ते सगळे आजार आपल्याकडे रिकव्हरी होतात. बरोबर आहे. कारण मेंदू हा आपल्या माणसाच्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे, त्यामुळे त्याच्याशी जे काही निगडित आजार आहेत ते सगळे बरे होतात. तुम्ही तुमच्याकडे वास न येणारे पेशंट देखील आहेत आणि ते देखील रिकवर झालेले आहेत. मी माझ्याकडे क्रोनिक डायबिटिक म्हणजे ज्या लास्ट स्टेजचा डायबिटिक आहे ज्याच्यावर इन्सुलिन वर्क नाही करत. म्हणजे इन्सुलिन 35 युनिट सकाळी, 25 युनिट दुपारी, 35 युनिट्स रात्री घेतल्यानंतर, ज्यांची शुगर फास्टिंगमध्ये 400 आणि जेवल्यानंतर 700 असते, असे आपले औषध घेतल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवसापासून त्यांचं इन्सुलिन बंद होतं. अच्छा. आणि शुगर नॉर्मलला येते. असे पेशंट बरेच आहेत आपले ज्यांचं इन्सुलिन आपण बंद केलंय. अच्छा. नक्कीच. हजारोने पेशंट आहेत असे ज्यांचं इन्सुलिन, आपण जे इन्सुलिनवर जगत होते त्यांचं इन्सुलिन बंद केलंय कायमचं आणि आता ते कित्येक वर्ष माझ्या औषधावर आहेत. बरोबर आहे. आता ही जी औषध प्रणाली आहे त्याबद्दल तर आपण समजून घेणारच आहोत, पण सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की गोक्रिश ही जी तुम्ही संस्था सुरू केलेली आहे, नॅचरोपॅथी सेंटर आहे, तर त्याची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली कसं आहे, गो म्हणजे गाय. हो. आणि आपले अर्धे प्रोडक्ट्स जे आहेत ब्रेनशी रिलेटेड जे आपण रिकव्हरी करतो ते गायीमुळे करतो. आणि गायीच्या दूध, दही, तूप, गोमूत्र, शेण याच्यापासून आपण काही हे तयार केलेत औषधं ज्यांनी हे ब्रेनचे ब्लॉकेज काढतो. आणि त्याच्यामुळे आपल्या सेंटरचं नावचं सुरुवात गोपासून आहे. आणि क्रिश म्हणजे कृष्ण, गो क्रिश नॅचरोपॅथी सेंटर. बरोबर. म्हणजे हे मराठीतलं गो आहे, इंग्रजीमधलं नाही. पण त्याने आजार पण गो होतात म्हणजे निघून जातात. करेक्ट. अनेक आजार आहेत की जे अतिशय कमी काळामध्ये म्हणजे अगदी झटक्यासरशी आपण म्हणतो की असे बरे होऊ शकतात. तर ती नक्की जी उपचार पद्धती आहे ती काय आहे? ॲक्च्युली कसं आहे, हे झटक्यासरशी जे आहे ते शॉर्ट टाईम हे आहे तुम्हाला, म्हणजे इन्स्टंट पेन रिलीफ आहे. जसं आता तुमची फीट आहे, एपिलेप्सी, मिरगी, ह्याच्यामध्ये ज्यावेळेस फीट आल्यानंतर माणूस कावराबावरा होतो, काय करायचं प्रश्न असतो. त्यावेळेस ते आपलं जे झटका ऑइल आहे, हे जे त्याच्या नाकामध्ये इनहेल केलं की विथ इन सेकंड त्याची फीट निघून जाते. म्हणजे त्या माणसाला त्या वेळेला इन्स्टंट रिलीफ मिळतो. म्हणजे फीट जसं आल्याबरोबर तुम्ही त्याला स्मेल केलं लगेच ती फीट थांबणार तिथल्या तिथे, त्याला पुढे होणार नाही. तसंच तुम्हाला मायग्रेन असतं. मायग्रेनमध्ये माणसाला असं वाटतं की मी आता कुठेतरी डोकं फोडून घेऊ इतकं, कारण कुठलाही उपचार त्याच्यावर चालत नाही. त्यावेळेला ते इनहेल केलं की विथिन 2 मिनिट तो माणसाचं डोकं थांबलेलं असतं दुखायचं. आता नी पेनिंग होतं. नी पेनिंगचे हल्ली बरेच केसेस आहेत, तुम्हाला माहीत असेल. लोकांना चढायला उतरायला त्रास होतो, झोपताना त्रास, उठताना त्रास, बसताना त्रास. त्यावेळेस ते लावलं गुडघ्यांना तर 2 मिनिटानंतर
ते गुडघे ओके झालेले अच्छा, असतात. 2 मिनिटात लगेच पेन जातं. पेन जातं. तुमचा बॅक पेन असतो, बॅक पेनिंग मध्ये तुम्ही लावल्यानंतर बॅक पेन जातं. अच्छा, तर ते इन्स्टंट रिलीफ आहे. इन्स्टंट रिलीफ आहे, उपचार नाहीये तो. उपचार जर करायचा असेल तर माझ्याकडे यावं लागेल. म्हणजे कायमचं बरं व्हायचं असेल तर माझ्याकडे यावं लागेल. आणि इन्स्टंट म्हणजे त्यावेळेला तुम्हाला रिलीफ पाहिजे तर ते ऑइल तुम्हाला उपयोगी पडतं. झटका ऑइल. एक्झॅक्टली. अगदी नाव पण त्याचं तुम्ही अगदी समर्पक ठेवलेलं आहे. ते काम करतं ना म्हणून. नक्कीच. आपण आणखीही माहिती करून घेणार आहोत की उपचार जे आहेत ह्या नॅचरोपॅथी सेंटरमधले ते कशा पद्धतीचे आहेत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. नमस्कार. ब्रेक नंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण नॅचरोपॅथीबद्दल बोलतोय आणि आज आपल्याबरोबर आहेत गो क्रिश नॅचरोपॅथी सेंटरचे संस्थापक संचालक डॉक्टर राजेश जाधव. सर, आपण मगाशी ब्रेन ट्यूमरबद्दल थोडक्यात आपण उल्लेख केला, पण ब्रेन ट्यूमरला आपण जर पाहिलं तर कुठेही उपचार नाहीत, फक्त शस्त्रक्रिया उपलब्ध आहे असं म्हणतात. तर तुमचा काय अनुभव आहे? ॲक्च्युली कसं आहे, ज्या वेळेस रुग्णांच्या नातेवाईकांना कळतं की आपल्या पेशंटला ब्रेन ट्यूमर आहे, त्यावेळेस ते इतके घाबरतात, ते एका न्यूरोलॉजिस्टकडून दुसऱ्या न्यूरोलॉजिस्टकडे जातात त्यांचं सेकंड ओपिनियन घ्यायला. पण ते आणखीन इतर कुठल्या आपले जे उपचार पद्धती आहेत भारतातल्या, तिकडे कोण सेकंड ओपिनियन म्हणून बघत नाही. जेव्हा तिकडे बघतील तेव्हा त्यांना त्याच्यातून काहीतरी मिळेल ओपिनियन. बरोबर बरोबर. जे न्यूरोलॉजिस्ट आहेत त्या सगळ्यांनी एकच पुस्तक शिकलेत वाचून. त्यांच्याकडे तुम्ही गेलात, ह्या न्यूरोलॉजिस्टकडे गेलात तरी तेच सांगणार आहे, त्या न्यूरोलॉजिस्टकडे गेलात तरी तेच सांगणार आहे. कारण थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने सांगतील, पण सांगणार तेच. पण ज्यावेळेस तुम्ही नॅचरोपॅथीकडे किंवा तुमचं होमिओपॅथीकडे या सगळ्याकडे वळलात, तुम्ही कुठल्याही आजाराबाबत तुम्ही सेकंड ओपिनियन घ्यायचं आहे तर वेगळ्या डॉक्टरकडे जावं लागेल. ज्या पर्यायी उपचार पद्धती आहेत तिकडे, तिथे जाऊन तुम्हाला ते घ्यावं लागेल. आणि माझ्याकडे ती आहे, हे माझं सौभाग्य आहे की मी ते करू शकतो. आणि मी काय करणार, ते आपलं गायीमुळे ते शक्य झालेलं आहे. आणि ॲक्च्युली कसं आहे, बरेचशी लोक झोपताना उशीचा प्रयोग करतात, ज्याच्यामुळे आपलं डोकं वरती असतं हाईटवर. कारण आपण दिवसभर बसलेलो असतो, उभे असतो, आपल्या ब्रेनला रक्त पोचत नाही. मग आपण रात्री झोपताना काय करतो, मोठे मोठे लोड घेऊन झोपतो. आणि शक्यतो जेवढे लोड घेणारे आहेत या लोकांनाच ब्रेनचा जास्त त्रास होतो. वर्टिगोचा प्रॉब्लेम, स्पॉन्डिलिसिसचा प्रॉब्लेम, हे सगळे प्रॉब्लेम त्या लोकांनाच होतात. मग काय करणार? मग उशी न घेता झोपावं असं तुम्ही एक्झॅक्टली. बरं. उशी न घेता जर झोपलात तर, आणि आता हल्ली कित्येक माझ्याकडे पेशंट येतात, ते सांगतात नाही डॉक्टर आम्ही उशी घेत नाही. कधीपासून? आता वर्ष झालं, 2 वर्ष झाले. पण त्याच्या आधी तर घेतच होते ना. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि प्रॉब्लेम क्रिएट झाला म्हणून आता उशी घेत नाहीये. पण उशी घेत नाही म्हणून तो आता ॲक्च्युली प्रॉब्लेम तिथे थांबलाय, पण तो गेला नाहीये. कारण ते जोपर्यंत ब्रेन लुब्रिकंट होणार नाही तोपर्यंत ते ब्लॉकेज किट होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे ब्रेन ट्यूमर सारखा जो दुर्धर आजार आहे की ज्याला आपण म्हणतो की काही उपचार नाही असं म्हटलं जातं, तर अशा केसेस देखील तुम्ही यशस्वीरित्या ट्रीट केलेल्या आहेत. आणि आपण एक अशीच केस पाहणार आहोत. विजय सावंत त्यांचं नाव आहे आणि त्यांना ह्या उपचारांनी कशा पद्धतीने बरं वाटलं, कशा पद्धतीने त्यांचा जो ब्रेन ट्यूमर आहे तो पूर्णपणे गेला, हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओ क्लिपमधून. विजय सावंत जे माझे वडील आहेत, ज्यांना ब्रेन ट्यूमर झालेला आणि बाहेर डॉक्टरांनी सांगितलेले 5 ते 6 लाख रुपये तुम्हाला खर्च येईल, पण त्याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही का ते कितपत बरे होतील किंवा काय. जर पुन्हा ब्लड आतमध्ये ब्लॉक झालं तर तुम्हाला पुन्हा ते ब्लड काढावं लागेल म्हणून. तर माझ्या सासऱ्यांनी मला नंबर दिला डॉक्टर राजेश जाधव यांचा, आणि त्यांनी सांगितलं की तू ह्याच्याकडे घेऊन जा, बघ तर एकदा जाऊन चेक कर म्हणून. तर म्हणून मी यांच्याकडे आली, ह्यांनी औषधं वगैरे दिलं. त्याच्यापासून माझे वडील आत्ता वर्ष झालं की ते एकदम क्लिअर, ठणठणीत एकदम आहेत, पहिल्यासारखं आयुष्य जगतात. आणि ते पहिल्यासारखं त्यांचं जी मुवमेंट आहे ते कणकवलं असतात,
ते कणकवलीला आहेत, ते आता ते रिटायर झालेले आहेत. तर त्यांच्याकडे कोंबड्या बकरी वगैरे सगळं काय आहे. तर जे पहिलं जसं सांभाळायचे, पहिलं जसे फ्री हे करायचे तसेच आता आहे. तर मी मानते की तुम्ही पण आहे ना डॉक्टर जाधव यांच्याकडे या. तुम्ही बाहेरच्या डॉक्टरांकडे हॉस्पिटल्समध्ये पैसा वेस्ट करण्यापेक्षा, टाइम वेस्ट करण्यापेक्षा, स्वतःची एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही ह्यांच्याकडे या आणि तुमचे रिपोर्ट, तुम्हाला पॉझिटिव्हिटी भेटेल आणि तुमचे रिपोर्ट पूर्ण क्लिअर, तुमचा माणूस प्रथम म्हणजे तुमच्या हातात भेटेल. सर, ही जी केस आत्ता आपण पाहिली विजय सावंत यांची, आणि खरोखरच आश्चर्यजनक अशी केस आहे ही. तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने ते तुमच्याकडे आले आणि कशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट दिली? एक दिवस मला फोन आला, मला म्हणाले सर तुम्ही ब्रेन ट्यूमरवर उपचार करता का? मी म्हटलं हो करतो. गॅरंटी आहे का? मी म्हटलं कोणी सांगितलं गॅरंटी? नाही, मला कोणीतरी सांगितलं तुम्ही गॅरंटीने उपचार करता म्हणून. बरं. तर मी म्हटलं ज्यांनी सांगितलं त्यांनी गॅरंटी दिली असेल, मी नाही गॅरंटी देत. तुम्हाला हवं असेल तर या, मी ठीक करतो. मग त्यांनी आले ते माझ्याकडे आणि त्यांनी बघितलं. मी बघितल्यानंतर मी बोललो त्यांना की ठीक आहे, आपण तुमची ट्रीटमेंट सुरू करू, 6 महिने तुम्हाला लागतील. तर ते म्हणाले ठीक आहे म्हणून. तर त्यांनी MRI केला, माझ्याकडे आले, मला म्हणाले सर हा रिपोर्ट आहे. तर मी म्हटलं हा रिपोर्ट? मी म्हटलं कसा वाटला तुम्हाला? तर म्हणाले हो कमी तर झालं आहे. मी म्हटलं मग तुम्ही काय करायला पाहिजे माझ्यासमोर? म्हटलं मिठाई कुठे आहे? तुमच्या माणसाचा जीव वाचवतोय मी. डॉक्टरने तर जीव तुम्हाला हे दिली नव्हती गॅरंटी. बरोबर आहे. आता तर कमी पैशात तुमचा खर्च पण कमी झाला, परत जीव वाचला तुमचा. हो. तर म्हणाले नाही नाही सर, खरोखर ते रडायला लागले. मी म्हटलं नाही असं काही नाही, मी फक्त म्हणतोय तुम्हाला आणखीन 2 महिने ट्रीटमेंट सुरू ठेवा, तुमचं पूर्ण जाईल. मग ते मुंबईत आले, पुन्हा MRI केला, त्यांनी पल्स म्हणून बोलवलेला आहे तिथे. आणि मग त्यांचे रिपोर्ट कंप्लीट नील आले ते. आणि मग ते 2 किलो मिठाईचा बॉक्स घेऊन माझ्याकडे आले होते. वा वा वा. नक्कीच, म्हणजे अशा पद्धतीचे अनेक पेशंट्स जे आहेत ते सरांकडे उपचार त्यांनी घेतलेले आहेत आणि ते यशस्वीरित्या ते उपचार झालेले आहेत. पेशंट्स हे पूर्णपणे बरे झालेले आहेत. आणखीही आपण जाणून घेणार आहोत गोक्रिश ह्या संस्थेबद्दल आणि डॉक्टरांनी कोणकोणत्या आजारावर उपचार केलेले आहेत याबद्दल. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. नमस्कार. ब्रेकनंतर सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. नॅचरोपॅथीबद्दल आज आपण चर्चा करतोय आणि गोक्रिश नॅचरोपॅथी सेंटरचे संस्थापक संचालक डॉक्टर राजेश जाधव आज आपल्याबरोबर आहेत. वर्टिगो म्हणजे ज्याला आपण म्हणतो की चक्कर येणे साध्या भाषेत, तर त्या चक्कर येण्याचे पण अनेक प्रकार आहेत. म्हणजे त्या चक्कर का क्या चक्कर आहे हे आपल्याला लवकर कळत नाही, पण ते तुम्ही शोधून काढलेलं आहे, त्याचं जे कारण आहे. आणि अशाच एक पेशंट आहेत सुप्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट संध्या मेहता. तर संध्या मेहता यांचा जो एक अनुभव आहे, त्यांनी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर त्यांना काय अनुभव आला ते आपण पाहणार आहोत या एका छोट्याशा क्लिपमध्ये. माय सेल्फ संध्या मेहता, मैं एक न्यूमरोलॉजिस्ट हूँ एंड आई वुड लाइक टू थैंक डॉक्टर राजेश जाधव जी जो काम करते हैं गौ सेवा संस्थान के इससे. मैं उनको पहले नहीं जानती थी, बट कहीं किसी के थ्रू मेरी उनसे मुलाकात हो गई और दैट टाइम आई वाज सफरिंग फ्रॉम सीवियर जिसको बोलते हैं कि साइनस प्रॉब्लम, और जो मुझे करीबन 20-25 सालों से था. मेरे बाल बहुत लंबे थे, उसको मुझे काटना पड़ा क्योंकि मैं हेयर वॉश नहीं कर सकती थी, कोल्ड वेदर में नहीं जा सकती थी, ब्लॉक हो जाता था एसी में बैठ के या ठंडे में. तब मैंने इनसे एक नॉर्मल बात की, उन्होंने कुछ मुझे ड्रॉप दिए, एक बॉटल घी का कुछ था कि मैडम डालो आप रात को गर्म करके 2 ड्रॉप एक अपने नाक में डाल के सो जाओ. तो इससे मुझे 2-3 दिन में फ़र्क होना शुरू हो गया. वो मेरे ब्लॉकेज थे वो दूर होने लगे एंड आई स्टार्टेड फीलिंग गुड आफ्टर दैट. वो मेरे जो चक्कर आते थे ब्लॉकेज के कारण वॉकिंग में, वो सब बंद हो गया. अब ये पूरा मेरा जो अभी बारिश का मौसम गया, मैं पिछले 5 महीने से यूज़ कर रही हूँ, पर वो मुझे ब्लॉकेज नहीं आए. आई एम फाइन. दूसरा एक उसके बाद अभी एक था कि मैं आई वॉज सफरिंग फ्रॉम स्पॉन्डिलाइटिस फ्रॉम लास्ट अनदर से यू कैन से 15-20 ईयर्स बैक. ये टाइम वापस हो गया मुझे थोड़े टाइम पहले बिकॉज ऑफ सम एक्सरसाइज या वॉकिंग या बेड पोस्चर के कारण. फिर डॉक्टर के पास मैं गई, आई वॉज इन सीवियर पेन
एक्सरे लिया, बताया कि आपका C5 से 6 में कुछ प्रॉब्लम है एंड कुछ बोन डेंसिटी है, कुछ प्रॉब्लम है एंड माई पेन वॉज वेरी सीवियर। मैंने इनसे जस्ट बात किया कि मुझे इतना पेन है एंड आई एम सफरिंग फ्रॉम लास्ट 15 डेज, उठ नहीं पा रही हूँ मैं। इन्होंने बोला मैं कुछ भेजता हूँ आपको। उन्होंने अगेन मुझे कुछ मेडिसिन भेजी। मेडिसिन जैसे प्योर नेचुरल पत्ते थे कुछ जो भेजे, बस बॉईल करके पियो। मुझे एक दिन में फर्क पड़ा। एक दिन में, जो मैं 15 दिन से उठ नहीं पा रही थी, एक दिन में मैं शाम को मुझे लगा कि मेरे को फील हुआ। काम में मुझे पूरा दिन पता नहीं चला, पर मैंने सोचा कि आज मुझे पेन क्यों नहीं हुआ। मेरी एक रिक्वेस्ट है लोगों से कि इट हेल्प मी, इट्स नॉट कि मुझे बोलने के लिए बोला गया है। मैं अपनी खुद की जो मुझे फील हुआ मैं वो चीज़ आपको बता रही हूँ एंड दैट व्हाट आई एम टेलिंग यू। तो प्लीज़ इफ़ यू आर फीलिंग सफरिंग फ्रॉम एनी काइंड ऑफ दिस प्रॉब्लम, लाइक उन्होंने तो मुझे ये भी बताया कि काफ़ी जो लोग हैं जिसको पैरालिसिस हो गया है, तो सफर्ड फ्रॉम पैरालिसिस, और जिसको कुछ मिर्गी का अटैक आता है या हार्ट का ब्लॉकेज है, वो भी उन्होंने क्योर किया है। सो आई थिंक मेरा केस देखने के बाद आई कैन बिलीव दैट थिंग इट इज हैपनिंग विथ हिम। तो प्लीज एक बार आप जाइए, अपने आप को वहाँ पे चेकअप कराइए, देखिए। एंड इट्स अ वेरी नॉर्मल फीस, लाइक नॉट कि ही इज चार्जिंग मोर लाइक इन लैक्स एंड लैक्स ऑफ रुपीज। वेरी नॉर्मल चार्ज, वेरी वेरी नॉर्मल विच वन कैन एफर्ट। डॉक्टर, आत्ताच आपण संध्या मेहता यांचा अनुभव ऐकला आणि खरोखरच अनेक आज असे रुग्ण आहेत की जे त्रस्त आहेत वर्टिगोनी आणि अनेक वर्षानुवर्ष त्यांना अशी चक्कर येत राहते आणि त्यावर काही इलाज सापडत नाहीये। तर ह्या पेशंटचा अनुभव तुम्ही काय सांगाल की संध्या मेहता तुमच्याकडे कशा आल्या? मुंबईपासून जवळ पाली म्हणून बल्लाळेश्वर गणपतीचं स्थान आहे, हां हां तिथे मी गेलो होतो. माझे मित्र होते, एक ACP धनेदर आणि बांगलादेश एअरलाईन्सचे मॅनेजर किरण पटेल. तिथे या संध्या मेहता पण सोबत आल्या होत्या. बरं. मी त्यांना त्यावेळेस ओळखत नव्हतो. आणि तिथे आल्यानंतर आम्ही जागा बघायला गेलो होतो एक. तिथे त्यांना चक्कर येऊन त्या पडल्या. अच्छा. चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना गाडीत, त्यांची फॉर्च्युनर होती, त्याच्यात बसवलं त्यांना. आणि मग तो किरण मेहता वगैरे गेले तिकडे. त्यांनी बघितलं तर मला काय झालं, तर पाणी वगैरे मारून तिला शुद्धीवर आणलं. प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट आहे. तर ते म्हणाले की, किरण म्हणाले माझा मित्र आहे, डॉक्टर आहेत, ते आपल्यासोबत आहेत, मी त्यांना दाखवतो. ते म्हणाले की मी 22 वर्ष झाली हा मला त्रास आहे. अच्छा. आणि 22 वर्षात एकही न्यूरोलॉजिस्ट मला ठीक नाही करू शकला. तर तो म्हणाला जे कोणी नाही करू शकत तो आमच्याकडे जो डॉक्टर आहे तो करू शकतो. तर त्यांनी मला सांगितलं, डॉक्टर साहब आप आइए जरा, हमारी मैडम है, जरा उनसे मिलिए, उनको कुछ प्रॉब्लेम है. मग मी गेलो, तिच्याशी बसलो गाडीमध्ये. मग तिने मला सांगितली सगळी स्टोरी तिची. एवढ्या वर्षापासून तिला प्रॉब्लेम आहे आणि ती केस पण वाढवू शकत नाही त्याच्यामुळे, कारण ती डोक्यावर आंघोळ पण करू शकत नाही डोक्यावरून, कारण ताबडतोब तिला सायनस होतो आणि डोकं पूर्ण जाम होऊन जातं. बरं. मी म्हटलं ठीक आहे, आपण 2 महिन्यात तुम्हाला तुमची मी चक्कर बंद करेन. तर ती हसायला लागली माझ्याकडे बघून. मला म्हणते 22 वर्षात मला कोणी ठीक नाही करू शकलं, तुम्ही 2 महिन्यात करणार. तर मी म्हटलं हो, बघूया तर खरं. आणि मग मी म्हटलं आता तर माझ्याकडे औषधं नाही आहेत, तुम्हाला मुंबईला आल्यावर तुम्ही मला भेटा, मी औषधं देईन तुम्हाला. आणि मग ती आली, भेटली. मग तिला मी औषधं दिली आणि त्याच्यानंतर तिला 3ऱ्या-4थ्या दिवशीच फरक पडला. तिची चक्कर जी यायची ती हळूहळू बंद व्हायला लागली. चक्कर बंद झाली, हे बंद झालं. आणि तिने पूर्ण कोर्स तो केला 6 महिने. आणि पूर्ण कोर्स पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तिचं चक्कर बंद झाली, सगळं बंद झालं. मग तिने मला फोन केला, अरे राय जी आपने ऐसा क्या किया, मुझे ऐसे कौन से पत्ते दिए जो जिससे मेरा गॅप भी चला गया. मी म्हटलं नॅचरोपॅथीमध्ये ताकद आहे, भरपूर ताकद आहे, फक्त लोकांना माहिती नाही आहे त्याबद्दल. खरं. आणि जर तुम्ही प्रॉपर पर्सनपर्यंत पोचलात तर तुम्ही प्रॉपर इलाज तुम्हाला मिळेल. नक्कीच सर, तुम्ही इथे आलात आणि खूप वेगवेगळ्या विषयांवर आम्हाला माहिती दिली, जी बऱ्याच जणांना आश्चर्यकारक अशी वाटू शकेल. अशी माहिती आज आम्हाला नव्याने मिळालेली आहे आणि त्याबद्दल आमच्या सर्व दर्शकांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, आपल्याला जर झटका ऑइल किंवा सरांची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आपण ह्या नंबरवर संपर्क साधू शकता. आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.